आयोजन यांचं आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच एक चांगल्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं 19 वर्षाखालील खेळाडूंना मात्र चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम मात्र दिलंय. नक्कीच चोळेगावचे कॅप्टन आपण असाल तर व्यासपीठावरती यायचंय. चोळेगावचे कॅप्टन विनंती असेल. आतिश चोळेगावचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाची भेट द्या. मॅचला मात्र सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहतोय निलजय संघ तर दुसऱ्या बाजूला काटाई संघ आमने सामने फाईट करतायत. बॅटिंगला आपण पाहतोय दोन्ही एवन जोडी सलामीर जोडी मैदानात आहे. हर्षल आणि स्वप्नील. स्ट्राईक वरती स्वप्नीलला आपण पाहतो, नॉन स्ट्राईक एंडला हर्षल आणि बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं आणि संघाचं देखील पहिलं यावेळी षटक घेऊन आला तो म्हणजे यश. आपल्या संघाला यश प्राप्त करून देईल का पाहावं लागेल. तेव्हा दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतो. हो पहिलाच बॉल यावेळी साकूट टप्प्याचा बॉल ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव मिळेल. धावांचं श्री गणेश होत असताना टीमचं आपल्याला पाहायला मिळतोय. निलजय संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच सुचितला मात्र संधी असेल यावेळेस. हो यावेळेस मात्र काय फटका, लाजवाब नजाकत बरा असा स्ट्रोक. नटराज स्टाईल मध्ये फटका खेळलाय. वन बाउंस सीमारेषा पार आलेला हा ब्रँडेड चौकार. 4 काय मारून जर पकडला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हो यावेळेस मात्र परत एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल सीमारेषा पलीकडे. परत एकदा वन्स अगेन चौकार. 4 दर्शन चौधरी यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर सुचितने डाय मारून आणि वन हँडेड कॅच जर पकडली तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुचितसाठी संधी असेल नक्कीच. दर्शन चौधरी यांच्या वतीने कॅश प्राइज झालाय. पुढचा बॉल आपण पाहतोय धाफलातून पोहोचलाय 9 याकड्यावर. यावेळेस वरच्या दिशेने आपण पाहतोय मिड ऑफला तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि एकदा विथे मात्र मिळेल. 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि धावा जाऊन पोहोचले. तब्बल दुहेरी अंकामध्ये डबल डिजिट 10 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती. एक जमेची बाजू पाहिली तर आतापर्यंत एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तेच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शिळगाव त्यासमोर फाईट करेल देसाई गाव. वीस मात्र आपण पाहतोय नोमा सँडीला चेंडू आदळलाय. बॉल थांबणार नाही. इथे मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. यस इट इज 4 रन चौकार. येस 5 बॉलचा खेळ झाला आणि धावफलकातून पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जाणता राजा शीळ तर दुसऱ्या बाजूला देसाई. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपल्याला विनंती आपण यायचं नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये. या मॅचचा इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं नाणेफेकीसाठी. जाणता राजा शीळ तर दुसऱ्या बाजूला देसाई गाव. दोन्ही संघांना विनंती आहे दोन्ही कॅप्टन्सला इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं टॉस बॉक्समध्ये. येस ओव्हर टू मॅच.
हो, यावेळेस मात्र परत एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र एकदम कम्प्लीट दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र कम्प्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 ऑन बोर्ड. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक इथे मात्र अखेरीस समाप्त झाला आणि 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 16 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय दुसरं षटक घेऊन. प्रथमला आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन आलाय. चेंज ऑफ फील्ड आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव थोडस परिवर्तन करत असताना गोलंदाज प्रथम. तर याच स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. वारंवार आपल्याला पुकार येतोय. 4 षटकाची मॅच आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर हाताळलं होतं यशने आणि 16 धावा तिथे मात्र खर्च केला यशने. दुसरं षटक घेऊन आला प्रथम. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जर विचार केला 3 चौकार आले. हो, बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे मात्र एकदम कम्प्लीट दुसऱ्या धाव्याचा कॉल. इथे आपण पाहतोय 2 धावा मात्र सक्सेसफुली कम्प्लीट आणि इथे मात्र बघता बघता या 3 धावा कम्प्लीट. आज आपण सकाळपासून पाहतोय असे चोरटी धाव नक्कीच कम्प्लीट होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. कारण की चप्पाळाचा खेळ क्रिकेट आहे मित्रांनो, तेच इथे मात्र करत असताना या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावांचा जर विचार केला धावफलक जर पोहोचले तब्बल 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला काटा तर दुसऱ्या बाजूला निलजय संघ. कोण जिंकेल हा सामना ते देखील पाहावं लागेल. मागची मॅच देखील चुरशीची आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक मॅच इथे मात्र चुरशीची आपल्याला या मैदानात पाहायला मिळते. हवेमध्ये प्रहार केला इथे मात्र क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु नोमा सँडीला चेंडू अदळलाय. बॉलला चांगलं कलेक्शन केलंय, फेकलंय, चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र हास्यपत्र चित्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा इथे ऍड होतील. 3 धावा ऍड होतील. धावफलक पोहोचेल तब्बल 22 या आकड्यावरती. 28 ऑन बोर्ड. हो, यावेळेस मात्र दंडी गुल 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 फलंदाजाला परतावं लागेल. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. धक्का क्रमांक पहिला लागलाय. फलंदाज बॅक टू टॅक आउट बाद. देसाई संघ जर आपण आला असेल तर आपण रिपोर्ट करा आपण आलेल्याची. देसाई संघ आपण आला असाल तर आपण रिपोर्ट करायची विनंती असेल. हो, यावेळेस मात्र आखूट टप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅटची लिडिंग एज परंतु इथे मात्र 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जर पोहोचेल तब्बल 23 आकड्यावरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉल आणि 23 धावा धावफलकावरती आहे. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा. हो, यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट प्रॉपर या स्वीट साऊंड ऑफ द बॅट करायचा होता. मोठा प्रहाराचा लक्ष्य होतं परंतु इथे मात्र 2 धाव मिळतील.
2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 25 या आकड्यावरती. 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आपल्याला अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूचा विचार केला मागच्या मॅच मध्ये हायेस्ट स्कोर झाला होता 65 धावांचा, परंतु आता मात्र दुसरे षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आणि 25 धावा धावफलकावरती आहे. हायेस्ट स्कोर 65 धावा आजच्या दिवसामधील आहे. तो स्कोर यावेळेस मोडेल का हा संघ ते देखील पाहावं लागेल. आजची लिडिंग एज आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मागे थर्डमॅनला एकच धाव मिळेल. एका धाव्यावरती इथं समाधान मानावं लागतं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा नाही आहे. धावांचा जर विचार केला तर धावा पोहोचला जाऊन 26 या आकड्यावरती. 26 ऑन बोर्ड. 2 षटकाचे आखरी स्कोर समाप्त झाला आहे आणि 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन बोर्ड यासाठीचे सगळं पाणी तुंबलंय. ड्रेन ब्लॉक निघतच नाही. म्हणूनच तुमचा विश्वासू हार्पिक तुमच्यासाठी घेऊन येते नवीन ड्रेन एक्सपर्ट. याचा शक्तिशाली फॉर्म्युला हट्टी ब्लॉकेज दूर करतो आणि फक्त 30 मिनिटात निचरा करतो. नवीन हार्पिक ड्रेन एक्सपर्ट. Attention please. Welcome to the high quality sound check. Keep quiet and feel the trouble. Trouble test completed. हो इथे मात्र हवाई फायर केलाय. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप इथे मात्र झाली या चुकीची कामगिरी कशा असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र चुकी करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आपण पाहतोय थोडंसं निराशाजनक असं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अपेक्षा नाहीये टीमला. हो आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चुकी करणार नाहीये. आता इथे मात्र धक्का क्रमांक दुसरा लागत असताना साहिल बॅक टू डकआउट. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 28. 28 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलची सांगता इथे मात्र झाली. पण आम्हाला सांगत असताना खेळाडू कक्षामध्ये वळलेत आणि बोलले यास इट इज व्हाईट बॉल. 29 धावा धावफलकावरती. 29 ऑन बोर्ड. 29 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. हो यावेळेस मात्र आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये. बॉल ट्रॅव्हल होतोय आणि या पहिल्या धाव कंप्लीट दुसऱ्या धाव्याचा कॉल करत असताना सक्सेसफुल यावेळेस 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 31 या आकड्यावरती. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा 32 धावा झाल्यात. 32 बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. दुपारचं सत्र आपण पाहतोय 33 या आकड्यावरती. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं पुढचा बॉल यावेळी आपण पाहतो. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चांगल्या रीतीने सजवलाय. इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा एवन कॉलिंगचा दर्जेदार चौकार. 4 धावा.
प्रयत्न असेल शेवटच्या षटकामध्ये. परत एकदा हवेमध्ये प्रहार केलाय, फॉलो थ्रू स्वतः गोलंदाज आलाय. इथे मात्र थोडीशी चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचेल तब्बल 40 या आकड्यावरती. 40 ऑन बोर्ड, 40 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल इथे मात्र कंप्लीट झाले आहेत. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉल वरती मात्र किती धावा बनवतील पाहावं लागेल. पुढचा बॉल परत एकदा ध्रुव मोर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु इथे मात्र मिळतील या 6 धावा. हा दर्जेदार सीमारेच्या पलीकडे षटकार. धावफलक पोहोचलाय 46 या आकड्यावरती. यावेळेस पाहावं लागेल पंच काय दिशा देतात. याच इशारा देतात समांतर आहेत आणि धावा मिळतात त्या अवांतराच्या मदतीने धावफलक पोहोचलाय तब्बल 47 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ झाला, उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 धावा धावफलकावरती आहे. 47 ऑन बोर्ड. थोडासा बॉल. हो, यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. डॉट बॉल अजूनही 1 बॉल अजून उर्वरित आहे. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. हो, पाहावं लागेल इथे पंच काय दिशा देतात. यास इथे मात्र परत एकदा सांगत असताना यास इट इज वाईड बॉल. परत एकदा हा बॉल टाकावा लागेल. 4 बॉल झालेत, उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यस पंच 2 टू गो. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 टू गो. हो, यावेळेस मात्र कुटुंबाचा बॉल. इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता, फटका फसलाय. मोठा मासा गाला लागत असताना धक्का क्रमांक 3रा फलंदाज इथे मात्र बाद. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. हो, यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहावं लागेल पंच काय निर्णय देतात. दुसऱ्या धावाचा कॉल पाहावं लागेल. इथे मात्र काय घडतंय. यस इट इज. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना विकेट आहे आणि 1 धाव इथे कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 49 आणि 50 धावांचं लक्ष यावेळेस मात्र सेट केला. 50 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि तब्बल 50 धावांचं लक्ष यावेळेस मात्र काटाई संघाला असेल. चला नेक्स्ट मॅच जांताराजा शेळ त्या समोर फाईट करत असताना देसाई गाव. या दोन्ही संघाने विनंती असेल आपण त्वरित देसाई टॉससाठी 2 टीम्स. देसाई गावातील कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहे. जांताराजा शेळ आपला कॅप्टन पाठवा, लगेचच नाणेफेकीचा कौल टॉस बॉक्समध्ये केला जाईल. आणि याच दरम्यान आपण पाहतोय नंदपक्ष ग्रुप दावडीचे गाडा मालक सचिन सुरकटे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. नंद्या पक्ष ग्रुपचे नक्कीच दावडीचे गाडा मालक आहेत आणि उत्कृष्ट असं गाडा मालक हे नावाने मात्र प्रसिद्ध आहेत. सचिनजी सुरकटे साहेब आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. नक्कीच सचिनजी सुरकटे साहेब आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जांताराजा शील्ड कॅप्टन आपण या लगेचच वेळ घेऊ नका. बघा स्पर्धेचा नियम आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस सोडवण्यात येईल.
यस पंच. Nashik Dole. नक्कीच सन्मान्य सचिनजी सुरकडे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हास्य नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जाईल. नंद्या पक्ष ग्रुप दावडीचे गाडा मालक आहेत आणि भरपूर असं नाव त्यांचं प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आपण सातत्याने बैलगाड्या प्रेमींचा पाहत असतो. Now at home. त्यांचं एक मोठं नाव सचिनजी सोरकडे साहेब यांच्या शुभ हास्य नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जातो. मुख्य व्यासपीठावर नाणेफेकी जिंकलीच आंतरराष्ट्रीय स्टेडिया संघाने आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला, आमंत्रित केला, इन्व्हाइट केलाय देसाई गावला बॅटिंगसाठी. नक्कीच पक्ष बैलाचे मालक आहेत आणि मोठं नाव आहे एक पक्ष बैलाचं. रतन स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, बघा विनंती असेल. हॅलो बोल. इथे मात्र मॅचला सुरुवात होते. 50 धावांचं लक्ष्य, दुसरं सत्र इथे मात्र चालू झालंय. पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. Pensuri Prank. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज गोलंदाज आपण पाहतोय निवेश आहे आणि स्ट्राईक वरती सुमित आणि प्रतीक ही जोडी Pensuri मैदानाच्या आतमध्ये. Banjo. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतो यश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चाललाय. पुढचा बॉल यावेळेस मिनी हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल इथे मात्र खोदून काढलाय. थोडंसं फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जिथे होता एक धाव तिथे मात्र कन्वर्ट केलं 3 धावांमध्ये. 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. ऍड होतील स्कोर कार्ड वरती. अजूनही धावफलक पोहोचले 3 या धावसंख्येवरती. धावांचं श्रीगणेश होत असताना टीम काटाईच आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण एकदा पाहतोय. हो, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. जणू काही वेगावरती स्वार असलेला गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करतोय की काय.
बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय निवेशला आपण पाहतोय आतापर्यंतचा विचार केला पहिल्या बॉल वरती डॉट तदनंतर डॉट आणि तिसऱ्या बॉल वरती मात्र 3 धावा आल्या आणि चौथा बॉल देखील डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा बॉल आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत इथे मात्र या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात 5 धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 धावा धावफलकावरती 5 ऑन बोर्ड शेवटचा बॉल असेल 1 टू गो पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय बॉल यावेळेस आपण पाहतोय परत एकदा शेवटचा बॉल ओहो यावेळेस मात्र बॅकफुट पंच केलाय इथे मात्र क्षेत्ररक्षक तयार प्रत्येक षटकामागे आपण जर टीम मीटिंग घेतलं तर बराच वेळ या मॅचला होईल याची देखील लक्षात घ्या वेळेचं देखील भान ठेवा वेळाची देखील मर्यादा आपल्याला देखील आहे दुसरं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मनालला आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय षटक क्रमांक दुसरं संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक पहिला बॉल फुलटॉसचा बॉल यावेळेस ओव्हर द कव्हर्स फटका सजवला मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका सजवला होता परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात एक धाव इथे एकवडली गेली एक धावांनी इथे मात्र स्कोर कार्ड पुढे ढकलण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे परंतु सिंगल डबलनी काय घडणार नाहीये सामना जर जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल बॅक फुट लावून इथे मात्र बिरकावून दिलाय एकच धाव आपल्याला पाहायला मिळतोय एका धावाची मदतीने धावाला जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती 2 बॉल आणि 8 धावा पुढचा बॉल यावेळेस परत एकदा ओहो हवेमध्ये प्रहार केलाय मिस टायमिंग स्ट्रोक आहे खाली 3 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये त्यामुळे इथं मात्र मिळतील या 3 धावा आणि या 3 धावेच्या मदतीने धावाला जाऊन पोहोचेल तब्बल 11 धावा धावफलकावरती 1/11 11 ऑन बोर्ड 3 बॉलचा खेळ झालाय आणि 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 11 ऑन बोर्ड 11 धावा धावफलकावरती पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न दुसऱ्या धाव्याचा कॉल यावेळेस चुकी घडली परत एकदा मैदानाच्या आतमध्ये एक धाव किती महत्वाची असते ते मात्र शेवटच्या क्षणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल ही एक धाव किती महाग ठरते ती येणारी वेळ सांगून जाईल या 2 धावा मात्र ऍड होतील धावावर जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड 13 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात चार बॉलचा खेळ झालाय उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती 50 धावांचं लक्ष आहे हो यावेळेस मात्र वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते ते सरळ भन्नाट वेग या बॉलला मनालला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत मात्र केली आहे 13 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल आहे 1 टू गो फुलटॉस बॉल होता प्रहार मोठा करायचा होता चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तिथे डीप मधून येतोय पाहावं लागेल काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र बघता बघता किती धावा आहे पंच चेक करायचं पंच 3 धावा 3 धावा इथे मात्र कंप्लीट होतात धावफलकातून पोहोचेल 16 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 16 धावा धावफलकावरती बघा टीम मीटिंग करू नका लगेचच मॅचला सुरुवात होईल
तर या स्पीडअप करा. बघा दुपारचं सत्र आम्हाला देखील माहिती आहे, परंतु बराच वेळ देखील होतोय आपल्या स्पर्धेला. बऱ्याच मॅच अजून इथे कव्हर करायचे आहेत. आजचा अंतिम दिवस आहे. मेगा फायनल मॅच आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ते आज संध्याकाळी नक्कीच आपल्या समोर असेल. एक दर्जेदार दमदार असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. ओमसाई क्रिकेट संघ दावडी यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा अंडर 19 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथमच कल्याण डोंबिवली ग्रामीण यामध्ये आपल्याला सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात, परंतु अंडर 19चं प्रथमच असं दमदार असं आयोजन मी तर म्हणेन यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पर्व तिसरं या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने आपल्या समोर आलंय आणि बऱ्याच दिवसांची मेहनत, जवळजवळ विचार केला तर दरवर्षीप्रमाणे 365 दिवसांची वाट पाहावी लागते या स्पर्धेसाठी. आणि यावेळेस मात्र मैदानामध्ये घडलंय का मिळतील या पूर्णपणे 4 धावा आणि आलेला हा चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. ऑफ ट्रॅकर बॉल ऑफसाईडच्या दिशेने फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. खोदून काढलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि इथे मात्र धक्का क्रमांक दुसरा लागत असताना संघाला इथे मात्र पाहावं लागेल. सबसे अलग इसमें काजल है. चलो इसमें टाटा है. सिर्फ रॉक सॉल्ट नहीं, टाटा हिमालयन रॉक सॉल्ट, देश का नंबर 1 रॉक सॉल्ट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राज आता मात्र जात असताना नक्कीच आम्हाला सांगतात 12 खेळाडू आमच्या समेत जॉईन आहेत आणि दोन्ही बंधू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती पाहायला मिळतात. एका बाजूला यश तर दुसऱ्या बाजूला राज, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सख्खे बंधू आहेत. छोटे मिया आणि बडे मिया यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. यश आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस मात्र पाहावं लागेल. पंच आमच्या दिशेने वळतात. याज इट इज व्हाईट बॉल सांगतात. परत एकदा बॉल नक्कीच टाकावं लागेल. गोलंदाजाला दाफलातून पोहोचले तब्बल 21 शुभसंख्या 21 रन ऑन स्कोर कार्ड. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडस यावेळेस मेहनत नक्कीच करावी लागेल. यावेळेस बॅकफुटला पंच करायचं होतं, पाहावं लागेल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगला एफर्ट्स यावेळेस आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक धावांनी इथे मात्र काही घडणार नाहीये, कारण की तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. तब्बल जवळजवळ विचार केला तर अजून अर्धा पल्ला देखील पार केला नाही या संघाने, कारण की 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि आता धावांचा जर विचार केला तर 22 धावा त्या फलकावरती आहेत. यावेळेस आडवा पाठने खेळण्याचा पूर्णपणे एफर्ट दाखवतात. यावेळेस यशला आपण पाहतोय. दुसऱ्या धाव्याचा कॉल इथे मात्र पाहावं लागेल. यस नॉट आउट असेल. सुखरूपरित्या दाखल झाला पॉपिंग क्रीज मध्ये आणि या 2 धावा मात्र गतीने कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने दाफर जाऊन पोहोचेल. 24 ऑन बोर्ड. अजूनही जर विचार केला तर 26 धाव्यांची गरज आहे. थोडस मुश्किल अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. लेझी क्रिकेट थोडस नक्कीच पाहायला मिळतोय. परत एकदा व्हाईट बॉल आम्हाला सांगत असताना आमचे पंच अजय सर तिथे उपस्थित आहेत. नक्कीच लेगी पंचांच्या भूमिकेत आपल्याला ऑफिशियल पंच नक्कीच पाहायला मिळतात. तनय सर आणि अजय सर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत कामगिरी आजच्या दिवसामध्ये मात्र आज पाहायला मिळेल. त्यांचा देखील आभार आहे. कोणामध्ये उभं राहणं खूप कठीण आहे. 26 धावा धावफलकावरती झाल्यात आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. डान्सिंग फटका खेळायचा होता. इथे मात्र डॉट बॉलची सांगता. आता मात्र येणारे 7 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
7 बॉल 24 धावांची गरज या मॅच मध्ये. काय घडेल शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का? कोण जिंकेल पाहावं लागेल. काटे आणि या निलच्या दोन्ही संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. रफ अँड टफ सामना, हाय व्होल्टेज मॅच आहे. स्लोवर गती, चेंज ऑफ फेज, चेंज ऑफ लाईन इथे मात्र पाहायला मिळते. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल कॉल आलाय पंचांचा. परत एकदा हा बॉल नक्कीच टाकावा लागेल या गोलंदाजाला. कमालीची गोलंदाजी आपल्याला आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळाली प्रत्येक संघाच्या गोलंदाजाकडून. परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल. हा हवेमध्ये फटका प्रहार केलाय क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. इथे चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंडिटी बास्केट, हाताचा पिसारा फुलवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने टिपलाय जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. यशचा खेळ, फलंदाज बाद. तर नक्कीच दर्शन चौधरी यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शेवटचा षटक घेऊन आलाय बॉलर आपण पाहतोय. हो, यॉर्कलेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिलाच बॉल आपण पाहिला. इथे मात्र खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढायचा होता, परंतु डॉट बॉलची सांगता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. येणारे 5 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल यावेळेस पूल करायचा होता. ऑन साईडला पूल केले लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात दुसऱ्या धावाचा यावेळेस मानस होता, परंतु धाडस नाहीये. मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल. इथे मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. या सिटीज एक धाव तर मिळेल, परंतु दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना इथे मात्र विकेट गमवावी लागेल. धक्का क्रमांक 4 लागत असताना संघाला फलंदाज इथे मात्र राजला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय राज सुरकडे साहेबांचं इथे नक्कीच शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जाईल. आणि खऱ्या अर्थाने एवन जोडी म्हणून ओळखली जाते. दावडी गावातील एवन जोडी खऱ्या अर्थाने अजित साहेब आणि त्याचप्रमाणे राज साहेब या दोघांची एवन जोडी या नावाने मात्र प्रसिद्ध आहेत. कायम सोबत आणि सक्सेसफुल असे पार्टनर आहेत आणि दोन्ही एवन जोडी सातत्याने आपण पाहतो. इथे मात्र 6 धावा षटकाराने मात्र इथे स्वागत केलंय राज सुरकडे साहेबांचं. धावाला जाऊन पोहोचलंय तब्बल 34 या आकड्यावरती. 34 ऑन स्कोर कार्ड. 34 धावा फलकावरती आहे. आता मात्र समीकरण बदलावा. आता मात्र 16 धाव्यांची अजून आवश्यकता या मॅच मध्ये. परत एकदा बिरकावून दिले ऑन साईडला. आता मात्र क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. परत एकदा चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र इथे एकच धाव मिळेल. दोन बॉल आणि अजूनही 15 धाव्यांची आवश्यकता आहे फक्त आणि फक्त औपचारिकता मॅच मध्ये.
हवेमध्ये प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक खाली आहे, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावा. षटकार.